नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुडचे क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मोटोज हा चॅप्टर बघत आहोत. अतिशय सुंदर असा हा चॅप्टर आहे विद्यार्थ्यांनो. याद्वारे आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. खूप सगळ्या मोटोज म्हणजे ब्रीद वाक्य आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत आणि त्याप्रमाणे आपण वागायचंही आहे. बघा, रीड द नेम अँड मोटोज ऑन इच वर्ड्स. Read with me and enact what the people are saying. प्रत्येक बिरुदावरील नाव वाचायचंय, ब्रीदवाक्य वाचायचंय आणि हे लोक काय म्हणत आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय आणि तुम्हाला हे माझ्या बरोबर वाचायचं आहे. बघा, मोटोजचा अर्थच होतो विद्यार्थ्यांनो ब्रीदवाक्य, है ना. म्हणजे कुठली तरी एक गोष्ट अशी असते की ती आपल्या मनावर खोलपणाने रुजते. बघा, आता पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसतंय तर हत्ती आहे आणि 2-3 व्यक्ती ज्या आहेत त्या हत्तीच्या जवळ खूप गेलेल्या आहेत. म्हणजे अगदी माणसासारखं आपल्या लहान मुलांवर आपण जसं प्रेम करतो ना तसं ते प्राण्यांवर प्रेम करत आहेत. आणि हे जे आहे ना ते अमेझिंग ॲनिमल, आश्चर्यकारक प्राणी आहेत. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल आणि सर्व प्राण्यांचं संरक्षण करायचं आहे. वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स, वी केअर फॉर ऑल ॲनिमल्स. आम्हाला प्रत्येक प्राणी आवडतात आणि प्राण्यांची मदत करायला सुद्धा आवडतं असं हे व्यक्ती सांगत आहेत. सेकंड बघा, ब्रीथ काय आहे, मोटोज काय आहे. वी लव्ह बुक्स. रीडिंग क्लब आहे हा, म्हणजे ग्रंथालय असेल किंवा वाचनाची एखादी जागा असेल, वाचनालय असेल. आणि काय सांगतात बघा हे मुलं, आय लाईक टू रीड, मला वाचायला आवडतं. आय लाईक टू लर्न, मला शिकायलाही आवडतं. बुक्स टीच अस मेनी थिंग्स. पुस्तके आपल्याला खूप सगळ्या गोष्टी शिकवून जातात. माहितीये का विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आपला सगळ्यात चांगला आणि जवळचा मित्र जर कोण असेल तर तो आहे आपलं पुस्तक. कारण याच्यापासून आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. कारण पुस्तकामुळेच आपण आहोत. मराठीमध्ये एक ब्रीद आहे, वाचाल तर वाचाल, तसंच या पद्धतीने आहे बघा की पुस्तकं आपल्याला बुक टीचर्स है ना अस मेनी थिंग्स, आपल्याला खूप काही शिकवून जातात. तिसरा मोटोज आहे बघा, गो ग्रीन क्लब. म्हणजे नर्सरी असेल किंवा काहीतरी झाडे वगैरे असलेले ठिकाण असेल. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, आपल्याला सगळ्या झाडांना संरक्षण द्यायचं आहे. वी केअर फॉर प्लांट्स, वी हेल्प टू ग्रो प्लांट्स. आपल्याला त्या वनस्पतींची काळजी घ्यायची आहे, त्यांना वाढण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. मदत करायची म्हणजे काय करायचंय, योग्य वेळेला त्याला खत पाणी देणं हीच आपली त्या झाडांना मदत करणं असं आहे. आणखीन बघूयात आपल्याला नेक्स्ट पेजवर कुठले मोटोज मिळत आहेत ते. बघा, हेल्थ क्लब आहे. आरोग्य हीच संपत्ती आहे विद्यार्थ्यांनो. आपलं जर आरोग्य नीट आणि व्यवस्थित असेल ना तर आपण मोठ्यात मोठं संकट सुद्धा असं चुटकी स्पर्श घालवू शकतो. कारण आपलं माइंड फ्रेश असायला पाहिजे, आपलं शरीर निरोगी असायला पाहिजे. आणि जेव्हा आपलं शरीर निरोगी असणार आहे ना त्याच वेळेला आपलं मन सुद्धा निरोगी असणार आहे. ज्या वेळेला तुमच्या मनात 100 विचार असतात त्यावेळेला त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. आणि आरोग्य ही अशी संपत्ती आहे, अशी देणगी आहे की एकदा जर ती का नष्ट होत चालली तर आपण काहीही वेगळा उपाय करू शकत नाही. तर प्रत्येक वेळेला आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी आहे. हे आहे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. आणि हा जो आहे तो हेल्थ क्लब आहे बघा. इट वेल, स्लीप वेल, एक्सरसाइज एव्हरी डे, कीप युअर बॉडी फिट अँड फाईन. सगळ्या लेडीज जेंट्स बघा, तिथं मुलगी पण दिसते, एक वृद्ध आजोबा आहेत आणि यंग लेडी पण आहेत तिथं. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्यासाठी सर्वच मुलांनी, वृद्धांनी आणि तरुण व्यक्तींनी तयार असायला पाहिजे. कारण आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यासाठी आपल्याला चांगलं जेवण असणं गरजेचं आहे, चांगली झोप असणं गरजेचं आहे आणि दररोज आपल्या शरीराला व्यायाम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याच वेळेला आपण आपलं शरीर कसं ठेवणार आहोत, फिट आणि हेल्दी ठेवणार आहोत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर तुम्हाला प्रोजेक्ट साठी काही मोटोज दिलेले आहेत बघा. त्यामध्ये काही मोटोज तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. बी काइंड टू ॲनिमल, प्राणी मात्रांवर दया करा. बी पोलाइट, नम्रपणे राहा. नेव्हर टेल लाय, कधीही खोटे बोलू नका. सेव्ह वॉटर, पाणी वाचवा. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, काहीही व्यत्यय किंवा विध्वंस करू नका. ट्रूथ म्हणजे सत्य. प्लीज टर्न ऑफ द टॅप, टॅप बंद करा. कीप दिस प्लेस क्लीन, ही जागा स्वच्छ ठेवा. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. आणि सेव्ह इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज वाचवा. अतिशय सुंदर असे हे मोटोज आहेत, मेसेजेस आहेत जे आपल्याला दिलेले आहेत. चला तर विद्यार्थ्यांनो, हा लेसन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.